तर नक्कीच मैदानामध्ये आपण बोलूया, एका बाजूला कुडावे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये अरिया स्पोर्ट ववले, या दोन टीम मध्ये हा घमाशा नृत्य आपण पाहतोय। डी ग्रुप मधील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण एन्जॉय करणार आहोत मैदानावरती। टॉस जिंकलेला संघ आपण पाहिला अरिया स्पोर्ट ववले, प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि ते कुडावे टीमला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करण्याचं पाचारण। 4 षटक पहिला सत्र इथे सुरुवात होईल। 24 चेंडूचा पहिला सत्र असणार आहे आणि या 24 चेंडूमध्ये किती धावा ठोकतील, किती धावांचं लक्ष अरिया स्पोर्ट ववले संघासमोर ठेवेल कुडावे टीम, हे पाहण्यासाठी आपण मैदानामध्ये जाऊया। ॲज अ ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले। एका बाजूला आपण अजय ठोंबरेला पाहतोय आणि एका बाजूला सागर मोरेला आपण पाहतोय। पहिला गोलंदाज इथे अरिया स्पोर्ट ववले टीम कडून, ज्यांचा आताच आपण आवाज ऐकला, आमचे सिनियर समालोचक आहेत रिवालजी मात्रे। पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल, गेम ऑन। पहिल्या षटकाला इथे होईल सुरुवात। रिवाल मात्रे आपण पाहतोय पहिल्या षटक घेऊन येईल, समोर असेल फलंदाज मैदानावरती अजय ठोंबरे। पहिलाच बॉल सन्मान दिलाय, आपण पाहू शकाल शॉर्ट पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, इथे एक धाव कंप्लीट केली अजय ठोंबरे या फलंदाजानं। एक धावेशी संघाचा आणि स्वतःचं अकाउंट इथे ओपन केलंय, एक धाव फलकावरती लागले। 4 षटकांचा पहिला सत्र आपण जरूर पाहतोय मैदानावरती। दोन्ही संघ ताकदीचे आहेत आणि इथे खूप मोठी लढाई आपल्याला पाहायला मिळेल। दुसरा बॉल बॅटच्या पट्ट्यात जसा आला, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होता, कोणती चुकी नाहीये, पकडला गेला झेल। दुसऱ्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली। गोलंदाज रिवाल मात्रेनं पहिला गडी बाद झालाय कुडावे टीमचा। धावसंख्या धावफलकावरती 1। सुरेख सुरुवात रिवाल मात्रे यांच्या गोलंदाजीची आपण पाहिली। पहिला बॉल आपण पाहिला, एक धाव आणि त्याच्यानंतर मोठी सफलता। एकंदरीत फलंदाज बाद झाला इथे सागर मोरे सारखा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय। क्षेत्ररक्षकानं पकडलेला अप्रतिम झेल आपण जरूर पाहिला। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय। नवीन फलंदाज मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती रोहित पाटील आपण पाहतोय। एक धाव फलकावरती लागले, एक गडी बाद। कुडावे टीम पहिल्या सत्रामध्ये खेळ करतोय प्रेक्षकांच्या नजरा सामन्यामध्ये। ॲक्रोजलाय केल्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजीचा नजराना। विकेटवरती जसा चेंडू पडला थोडासा बाहेर निघाला, फलंदाज मात्र इथे ॲक्रोजलाय केल्याचा प्रयत्न केला होता, सफल ठरला आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पॉवर प्लेचे पहिलं षटक आणि काय कामगिरी, काय सुरुवात केली। बिग हिट इथे फटका चांगला आहे, लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, 1 बाउंस सीमा पार। चौथ्या चेंडूवरती आला फटका, चौकार। ओवला ग्रामपंचायत उपसरपंच आदरणीय धीरजी पाटील यांच्याकडून पारितोषिक आला विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये आणि नक्कीच त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू। मैदानामध्ये आपण पहिला चौकार आला, संघाची धावसंख्या 4 न पुढे सरकेल। आकडा आपण पाहतोय धावफलकावरती 5 या आकड्यावरती। हा पंच हा नक्कीच इथे 3ऱ्या पंचांची मागणी केली आणि आम्ही लाईव्ह 3रे पंच स्क्रीनवरती आपण पाहू। यावेळी फटका चांगला आहे, दिशा दिले, डीप मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं। तितकीच चांगली फेकी, फक्त आणि फक्त चेंडूवरती आली एक धाव आणि एका धावीच्या मदतीने संघ पुढे सरकलाय। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। रिवाल मात्रे रवींद्र मात्रेला आपण पाहतोय, चेंडू फेकलेत एकूण 5 आणि धावा खर्च केलात फक्त 6, एक गडी बाद। अप्रतिम षटकाची फेकी, यावेळी झेल हवेमध्ये
कोणती चुकी नाहीये. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये पकडला गेलाय झेल. आणखी एक गडी बाद होतोय कुडावे टीमचा. साहिल रोहित पाटील बॅक टू द पॅव्हलियन. 6 आकड्यावरती कुडावे टीमचा हा दुसरा गडी बाद. हा फलंदाज बाद झाला. आपण जरूर पाहिला. मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होते राकेश टोंबरे. अजय बाद झाल्यानंतर राकेश टोंबरे. एकंदरीत रवींद्र मात्रे यांचा आपण षटक पाहिलं. सुरेख कामगिरी षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 6 आणि गडी बाद केले 2. अचूकतेची गोलंदाजी आपण पाहिली. आक्रमकतेची गोलंदाजी, ताकदीची गोलंदाजी, सुरेख कामगिरी जरूर आपण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 6 धावा फलकावरती. इथून मात्र धावसंख्येला वेग देणं फार गरजेचं असणार आहे. मैदानामध्ये आता फलंदाजाला मोठी फटकेबाजी करणं फार गरजेचं असणार आहे. 6 धावा फलकावरती. रोहित पाटील आणि राकेश टोंबरेला आपण पाहतोय मैदानामध्ये. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे 2 फलंदाज मैदानामध्ये. ॲज ओपनर आता मात्र आपण तंबूमध्ये पाहतोय. इथून मात्र आपल्या संघाची जिम्मेदारी घेणं फार गरजेचं असणार आहे फलंदाजांना. आणि ती जिम्मेदारी हातामध्ये घेतली आणि सुरुवात केली मोठ्या फटक्यानं. 1 बाउन्स सीमा पार. चेंडू गेलाय चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला. दुसरं षटक आपण पाहतोय शक्ती बाबुलकर याचं. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज रोहित पाटील आपण पाहतोय चौकार लगावला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या एकूण दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. त्याच्यामुळे विकेट. रिव्हर्सशिपचा फटका. मागच्या चेंडूवरती चौकार आणि याही चेंडूवरती आलाय एका पाठोपाठ दुसरा चौकार. आपण जरूर पाहिलं इथे फलंदाज मात्र अप्रतिम फटकेबाजी. ज्याप्रमाणे सरळ बॅटने आपण चौकार पाहिला आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं आडव्या बॅटने देखील तितकी चांगली कामगिरी. एका पाठोपाठ 2 चौकार इथे आपण पाहिले. रोहित पाटीलच्या बॅटमधून संघाच्या धावसंख्येला मोठा आकार देण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातंय. 14 धावा फलकावरती. शक्ती बाबुलकरचे षटक आपण पाहतोय. आताचा चेंडू मात्र कमबॅक करून देणारा चेंडू आपण पाहिला. एकंदरीत विकेटवरती तसा चेंडू पडला, थोडीशी उचली घेतली. इथे आपण पाहिलं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाजानं आणि ते असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगत आहोत असताना मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं रवींद्र मात्रेला फक्त 6 धावा खर्च केला. परंतु इथे आपण पाहतोय पंचांकडे जोरदार अपील. अपिलाला मिळतोय दाद आणि इथे फलंदाज होतोय रोहित पाटील बाद. कुडावे टीमचा हा तिसरा गडी बाद होतोय. धावसंख्या धाव फलकावरती 14.
3 गडी बाद झालेत कुडावे टीमचे। धावसंख्या धाव फलकावरती 14। नवीन फलंदाज मैदानामध्ये हितेश ठोंबरे। हा बॉल सुरेख कामगिरी, परंतु आपण पाहू शकाल एक धाव जरूर येईल चेंडूवरती। एका धावेच्या मदतीने संघ धावून पोहोचलाय 15 या आकड्यावरती। एकंदरीत आपण शक्ती बाबुलकरचा विचार केला, पहिल्या 2 चेंडूवरती लगातारचे 2 चौकार जरूर पाहिले, परंतु त्यानंतरची झालेली गोलंदाजी, पुढचे 3 चेंडू सुरेख फेकले, एक सफलता, एक चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला आणि आता या चेंडूवरती 1 धाव। आता मात्र कमबॅक करून दिलाय या गोलंदाजानं। हा बॉल डिफाईन लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होते, 1 धाव कंप्लीट। क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल, चेंडू उचलेल तत्पूर्वी धावा केल्यात इथे 2। चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय। 2 षटकांचा संपला इथे खेळ आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये ज्यांच्या वाटेला फलंदाजी आले तो कुडावे संघ जाऊन पोहोचलाय। गडी बाद झाले 3 धावा धाव फलकावरती लागल्यात त्या 17। धावा धाव फलकावरती 17 धावा धाव फलकावरती। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 6 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये एकूण 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। 17 धावा धाव फलकावरती लागल्यात कुडावे टीम। उर्वरित 2 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे। मोठी धावसंख्या रचणं फार गरजेचं असणार आहे, कारण त्यांच्या समोर असणारा आर्या स्पोर्ट ओले संघ तितका ताकदीचा आहे आणि त्यांच्या समोर जिंकण्यासाठी तुम्हाला मोठी धावसंख्या रचावी लागेल। ते प्रयत्न आता करावे लागतील। फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती राकेश ठोंबरे आणि हितेश ठोंबरे। मोठ्या फटक्यांची गरज आहे। तिसऱ्या षटकाला इथे होईल सुरुवात। तिसरं षटक गोलंदाज राकेश गायकवाडला आपण पाहतोय। यावेळी बॅटची किंचित काढा, शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि ते 1 धाव घेण्यापासून रोखू शकत नाही, 1 धाव कंप्लीट केले। नक्कीच राकेशजी गायकवाड यांना आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजी करतायत। रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि ते मात्र आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात। चांगली सुरुवात झाली, पहिल्या बॉलवरती 1 धाव। आता मात्र हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुसरी धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचेल, चेंडू उचलेल फेकेल, तत्पूर्वी धावा कंप्लीट केल्या। तिसरीचा प्रयत्न आणि ते लेझी क्रिकेट, आलसी क्रिकेट पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आणि त्याचा परिणाम भोगत असताना आर्या स्पोर्ट ओले टीम लगेच त्याचा पुरेपूर फायदा उठवत असताना हे 2 फलंदाज मैदानामध्ये या चेंडूवरती कंप्लीट केल्या 3 धावा आणि संघाला नेऊन ठेवलंय। एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती 21 धावा धाव फलकावरती लागल्यात। क्षेत्ररक्षक वर्ग काहीशी चुकी करत असताना मैदानामध्ये मात्र गोलंदाजांना साथ हवी असते ती क्षेत्ररक्षकांची, मात्र इथे काहीशी साथ मिळत नाहीये, ती साथ द्यावी लागेल। झेल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी सेफ लँडिंग झाले आणि 1 धाव कंप्लीट केले। चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर मागच्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकांना साथ दिली असती तर 1च धाव गेली असती, परंतु चुकी केली क्षेत्ररक्षकानं। तत्पूर्वी आपण षटकाचा विचार केला, आतापर्यंत राकेशजी गायकवाड यांनी चेंडू फेकलेत, एकूण 3 आणि धावा खर्च केल्यात 5। उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल। सुरेख कामगिरी करत असताना मैदानावरती चांगली सुरुवात केली, अंत कसा असणार आहे। हा बॉल सुरेख आणि स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज राकेश ठोंबरेने केला होता। निर्धाव चेंडूची सांगता होत असताना कमालीची गोलंदाजी जी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी झाली होती रिवाल मात्रे यांची, त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून राकेशजी गायकवाड गोलंदाजी करतायत, परंतु हा फटका मोठा आहे, हा फटका मोठा आहे। जाणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। धावसंख्या धाव फलकावरती 28 धावा। या षटकारानंतर आपण पाहतोय फटक्याची गरज होती आणि तो फटका दाखवून दिलाय राकेश ठोंबरे या फलंदाजानं। षटकातील अजूनही आपण विचार केला अंतिमचा चेंडू असेल,
राऊंड द विकेट. हा बॉल दिशा दिले, तंत्र वापरला गेलाय. कार्पेटच्या साईनं चेंडू ट्रॅव्हल लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, मात्र इथे एक धाव कंप्लीट केले. षटक क्रमांक इथे तिसरं समाप्त झालं. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 29-29 धावा. 3 गडी बाद. कुडावे टीम पहिल्या सत्रामध्ये खेळ करतोय. जरूर आपण पाहू शकाल खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था केली. जेव्हा पाण्याची मागणी मैदानामध्ये येईल तेव्हा तिथूनच आपण घेऊन जायचे, याची देखील नोंद घ्या. नेती स्पोर्ट आयोजित RR ट्रॉफी 2025 भव्य दिव्य असं आपण आयोजन एन्जॉय करतोय. दिवस रात्रमध्ये असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा जर रात्रीचा विचार केला तर तिसरं दिवस रात्र आपल्याला पाहायला मिळतोय. डी ग्रुप मधून एकंदरीत पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कुडावे विपक्ष आर्या स्पोर्ट ओवले संघाकडून टॉस जिंकला. आर्या स्पोर्ट ओवले टीमनं प्रथम सत्रामध्ये क्षेत्ररक्षक निवडले. कुडावे टीमला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करण्याचं पाचारण दिलंय. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. कुडावे संघ फलंदाजी करतोय. एकंदरीत 3 गडी बाद झालेत. धावसंख्या धावफलकावरती 29-29 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिमचं षटक आहे. अंतिमच्या षटकामध्ये किती धावा ठोकतील कुडावे संघाचे 2 फलंदाज, किती धावांचं लक्ष आर्या स्पोर्ट ओवले संघासमोर ठेवला जाईल हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक, या षटकामध्ये किती धावा जमवता येतील या 2 फलंदाजांना हे पाहणं फार गरजेचं असेल. परंतु जशी षटकाला सुरुवात झाली पंच आमच्यापर्यंत वल्ले दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत आणि आमच्यापर्यंत इशारा पोहोचवलाय. हा चेंडू स्वेर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. 30 धावा कंप्लीट झाल्या धावफलकावरती. इथे चुकीची सुरुवात. गोलंदाज श्रेष मुंगाजीला आपण पाहतोय मैदानावरती. 4थं षटक फेकत असताना यावेळी स्लॉप केलाय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला पाठवलाय. दॅट इज अ बिग हिट. फलंदाज राकेश टोंबरेच्या बॅट मधून हा षटकार. तर नक्कीच आपण पाहू शकाल कुडावे संघ पहिला सत्र खेळत असताना आपण जरूर पाहतोय. आणि कुडावे म्हटले तर आमचे समालोचक मित्र शेखरजी पाटील यांची देखील आठवण आणि त्यांचा देखील शुभेच्छा या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या शुभेच्छा कुडावे टीमसाठी आपण पाहतोय. पहिल्या आणि दुसऱ्या रात्रीमध्ये त्यांचं देखील समालोचन या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचं ऐकलं. त्यांच्या देखील शुभेच्छा या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील आपण सरसे करूया स्वागत. परंतु इथे राकेश टोंबरे आपण पाहतोय मैदानामध्ये. हा बॉल प्रेशर आलाय गोलंदाजावरती आणि जरूर आपण पाहतोय ज्यावेळेस प्रेशर येतो ना, ज्यावेळेस षटकार खातो ना गोलंदाज, नेक्स्ट बॉलवरती जरूर आपण प्रेशर पाहतो आणि त्याच प्रेशरानं गोलंदाजी करत असताना दबाव आपण पाहिला. त्याची परिणामी चेंडू लेग स्टंप सोडून गेला. 1+1 एक्स्ट्राच्या रूपानं या 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचले 38-38 धावा धाव फलकावरती. इथे मात्र चुकीची कामगिरी करत असताना गोलंदाज आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत असताना फलंदाज वर्ग मैदानामध्ये आपण पाहतोय. बॅटची किंचित कडा. पुन्हा एकदा एक धावेचा प्रयत्न घाई केली म्हटलं तर अतिघाई संकटात नाही आणि संकटात जावं लागलं. फलंदाज हितेश ठोंबरेला आणखी एक गडी बाद झाला कुडावे टीमचा. धावसंख्या 38-38 वर. थँक्यू डीजे. नक्कीच आपण मागच्या चेंडूवरती धावबाद होताना फलंदाजाला पाहिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रोहित टोंबरे. रोहित टोंबरेला आपण पाहतोय.
मैदानामध्ये दाखल झालाय रोहित ठोंबरे, परंतु ऑन स्ट्राईक वरती असेल राकेश ठोंबरे. येणाऱ्या चेंडूचा खेळ करेल. हा बॉल खराब कामगिरी इथे आपण पाहतोय गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा वाईड बॉल फेकलाय. एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या खर्च करणारा गोलंदाज आपण पाहतोय श्रेयश मुंगाजीला पाहतोय. थोडीशी खराब कामगिरी करत असताना मैदानावरती 39 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. पुन्हा एकदा ते चित्र, ऍक्शन रिप्ले, आणि जरूर आपण पाहतोय मैदानामध्ये चाललंय काय. गोलंदाजाकडून पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 1+1 अशा 2 धावा पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रूपानं आपण जरूर पाहतोय. 41 धावा धाव फलकावरती. हॅलो, दमदार व्यक्तिमत्व कोलीगावचे सुनील शेठ नाईक यांचं आगमन झालेलं आहे. या चेंडूवरती देखील 2 धावा आल्या. तर नक्कीच मान्यवरांचं आगमन आमच्या मंचावरती. या स्पर्धेचे सर्व आदरणीय वासुशेठ भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान आपण पाहतोय. अतिथी देवो भव आपली भारतीय संस्कृती जपत असताना आयोजक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 43 धावा धाव फलकावरती. हा बॉल वेगवान पद्धतीचा होता, मात्र इथे आपण पाहू शकाल नक्कीच रन नसणार आहे, स्ट्राईक रोटेट नसणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर जसा विकेटवरती चेंडू लँड झाला निर्धाव पद्धतीचा आपण पाहिला आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये लँड झाला, अशी धाव तुम्हाला कंप्लीट करता येणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 43 धावा धाव फलकावरती. दिशा दिलाय तंत्राचा वापर. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि ते एक धाव आली या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं 44 धावा. षटकाचा आपण विचार केला तर बरेचसे चेंडू फेकलेत, त्यामध्ये बरेचसे वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 वाईड, एक मोठा षटक आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल खूप चांगल्या रीतीनं फेकला होता आणि मात्र दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक इथे 4 देखील समाप्त झाले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धाव फलकावरती लागल्यात. पहिल्या सत्रामध्ये खेळ करणारा कुडावे संघ 46 धावा धाव फलकावरती. 47 धावांचं लक्ष असणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो, सन्मान्य आदरणीय श्री सुनीलजी नाईक साहेबांचं इथे आगमन झालंय. कोलीगावतील एक दमदार व्यक्तिमत्व. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून निती स्पोर्ट्स आयोजित आरा ट्रॉफीमध्ये या डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपलं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. सन्मान्य आदरणीय श्री मॉर्निंग ग्रुपचे सर्वेसर्वार विजय उर्फ हिरा भोईर यांना विनंती असेल की आपण मंचावर स्थान बनवा. या स्पर्धेसाठी शरद भोईर यांच्याकडनं 3 डझन चेंडूची पूर्तता. अशोक नाईक यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 3 डझन चेंडूची पूर्तता. सुनील नाईक साहेबांकडनं सुद्धा 3 डझन चेंडूची पूर्तता या स्पर्धेसाठी. आणि नाईक ऑप्टिक्सचे सर्वेसर्वार निखिलजी नाईक यांच्याकडनं ब्रँडेड गॉगल आणि 500 रुपयाचा गिफ्ट व्हाउचर. सन्माननीय माजी उपसरपंच धीरजजी पाटील यांच्याकडनं षटकार ट्रिक ओवलो टीम साठी कुठल्याही प्लेअरने मारू द्या 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धीरजजी पाटील आपण मंचावर स्थान बनवा. आपलं सहर्ष स्वागत. तर वळूया हा सामना कंप्लीट करण्यासाठी संदीपजी केणी भूमिपुत्र चिंचपाडा. थँक्यू सागर पाटील. नक्कीच आपण जाऊया मैदानामध्ये. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं कुडावे टीमच्या 46 धावा 47 धावांचं लक्ष्य दुसऱ्या सत्रामध्ये कंप्लीट करायचंय. तर संदीपजी केणी
आपण पाहतोय कोली गावामध्ये एक दमदार गोलंदाज आणि गोल्डमॅन शक्तिशेठ नाईक हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। पहिल्या दिवसापासून मात्र स्पर्धेचा अतिशय जवळून आनंद घेतात। आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। ओला ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच धीरजजी पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावर स्थान बनवा आणि त्यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल तर धीरजजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर स्थान बनवा। O2 संदीपांजी केनी। थँक्यू। तर नक्कीच सामन्याला होईल इथे सुरुवात। ओवले ग्रामपंचायत आदरणीय उपसरपंच धीरजजी पाटील यांचं देखील इथे आगमन झालं। त्यांना विनंती असेल की या आपण मंचावरती आणि त्यांच्या माध्यमातून आर्या स्पोर्ट ओवले संघाच्या प्रत्येक फलंदाजासाठी षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा पारितोषिक कॅश प्राइज ATM खुलं केलंय। पासवर्ड असणार आहे 3 षटकार कोण जिंकणार हे पारितोषिक। मैदानामध्ये 47 धावांचं लक्ष्य 11.47 सरासरी मैदानामध्ये राखायचे आर्या स्पोर्ट ओवले टीमला। या स्पर्धेसाठी ज्यानं आपल्या वडिलांच्या नावाने मधुकर शेठ भोईर यांच्या नावाने महेश मधुकर भोईर कुंडेवाल यांच्याकडनं मालिकावीर साठी फ्रीज देण्यात आलेला आहे आणि संस्कार स्पोर्ट्स कडनं ब्रँडेड बॅट देण्यात आलेला ते सुद्धा सामन्याचा आनंद घेतात आणि वासी शेठच्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्याबद्दल आपल्या मनाच्या अंतकणापासून आरा ट्रॉफी मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय। O2 संदीपांजी केनी। थँक्यू सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं आपण करूया इथे स्वागत आणि जाऊया आपण मैदानामध्ये। 47 धावांचं लक्ष्य येणाऱ्या 4 षटकामध्ये 24 बॉल मध्ये आर्या स्पोर्ट ओवले संघाला कशा प्रकारे पूर्ण केला जाईल। 47 धावांचं लक्ष्य काही लक्ष्याला पूर्ण करू देतील का क्रीडावे टीमचे गोलंदाज। मैदानामध्ये 17 होईल सुरुवात। आपण पाहूया या सामन्यामध्ये ही बिग फाईट येईल इथे इशारा पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन। पहिला बॉल इथे गोलंदाज ऋषी टोंबरे आणि ॲज ओपनर आपण पाहतोय सागर गायकवाड आणि प्रसाद गायकवाड। गेम ऑन। पहिला बॉल वेगवान पद्धतीचा आपण पाहिला। सुरेख सुरुवात केली। 47 धावांचं लक्ष्य आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील। ॲज ओपनरची भूमिका साकारत असताना सागर गायकवाड आणि प्रसाद गायकवाडला आपण पाहतोय। ऋषी टोंबरे पहिले षटक पहिला बॉल फेकला निर्धाव पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला। फलंदाजाला थांबून ठेवलंय पहिल्या चेंडूवरती। हा दुसरा बॉल दिशा दिले आणि इथे आपण पाहतोय पंचांचा इशारा नो बॉल आणि इथे 1+ येतील 4 म्हणजे हा पंजा 5 धावा या चेंडूवरती। एका व्यक्तिमत्वाने पूर्ण आयोजन आपल्या हातामध्ये घेतलंय। अजय अनंत शेठ पाटील कोली कोपर सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलप्स वासू शेठवर असणारा नितांत प्रेम पाहायला मिळतोय आणि आपण पाहतोय नीती स्पोर्ट्सचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय शिवाशिव भोईर यांच्या माध्यमातून आपल्या भावाच्या स्मृतीला उजाळा मिळण्यासाठी हे डे नाईट स्पर्धेचं आयोजन या कालभैरव मैदान चिंचपाड्यावर जबरदस्त आयोजन रंगतदार देविद्यमान सामने आणि 5 दिवसीय स्पर्धा ठेवली आणि सर्वांना मात्र एक आगली वेगळी मेजवानी ज्याने दिली। सर्वांसाठी इथे मात्र सुंदर अशी कामगिरी। हा षटक संपल्यानंतर आपण त्याचा उल्लेख करूया। O2 संदीपांजी केनी। थँक्यू। एकंदरीत आपण पहिला तर चौकार 1+4 5 धावा धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 5 धावा लागल्यात। थोडीशी खराब कामगिरी गोलंदाजाकडून सुरुवात सुरेख केली होती। पहिला चेंडू निर्धाव फेकला त्यानंतर आपण चौकार पाहिला नो बॉल आपण पाहायला मिळाला आणि नक्कीच नेक्स्ट बॉल फ्रीट उघडा डोले पहा नीट कारण पुढचा बॉल असणार आहे फ्रीट संधी असणार आहे फलंदाजाला मोकळ्या मनानं खेळण्याची त्या संधीचा कुठपर्यंत फायदा उठून घेईल। यावेळी सेक्रुज लाईन दिशा दिली होती फ्रीटचा बॉल होता आपण पाहू शकाल शॉट्स करले रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळालं आणि तिथे लगेचच या 2 फलंदाजांनी धावा कंप्लीट केल्या 2 आणि संघाच्या धावसंख्येला आकार दिला आहे। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती। 47 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय मैदानावरती। इथे मात्र मान्यवरांसाठी समालोचकांसाठी आणि सर्व पाहुण्यांसाठी
आगलं वेगळं असं काही कशाची कमी नाही. बदाम पिस्ता काजू द्राक्षे सर्व काही मिळत आहे. आता आयोजक दमदार आहे आणि व्यक्तिमत्व सुद्धा दमदार आहे. हा बॉल पुन्हा एकदा चुकी पंचांचा इशारा वाईट बॉल. खराब कामगिरी करत असताना हा गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती आणि ते देखील आपण पाहतोय ऋषी ठोंबरेला चुकीचा नजरानं आपल्याला पाहायला मिळते. चुकीची गोलंदाजी. एकंदरीत आपण पाहिला तर पहिला बॉल ज्या प्रकारे निर्धाव फेकला असं वाटलं होतं गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल, परंतु त्यानंतर मात्र इथे चांगला फटका आहे. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नसणार आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार आपण पाहिला. चौकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 12 आकड्यावरती. सुरेख कामगिरी करत असताना फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय सागर गायकवाडला. बिगिट करण्याचा प्रयत्न वेगवान पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता. इथे मात्र मिळाली असफलता. निर्धाव चेंडूची सांगता या प्रकारचे चेंडू फेकणं फार गरजेचं असणार आहे, कारण एकंदर आपण पाहिला 47 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याला रोखण्यासाठी अशा प्रकारची गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे आणि ती गरज इथे भागवत असताना चेंडूवरती कमबॅक केलंय. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 12 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख कामगिरी. एका पाठोपाठ दुसरा बॉल फेकला इथे निर्धाव गोलंदाज ऋषी ठोंबरेनं आणि एकंदरीत आपण पाहतोय 2 चेंडूवरती तर मात्र शांत बसवले फलंदाजाला. स्पर्धेसाठी लागणारे 3 डझन चेंडू सुनील शेठ नाईक, शरद शेठ भोईर, अशोक शेठ नाईक यांच्याकडनं आम्हाला देण्यात आलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही पाण्याचे 25 बॉक्स आम्हाला देण्यात आलेलं आहे. लाजवाब आणि दर्जेदार गोलंदाजी. सुरुवात चुकीची केली होती, परंतु अंत पहा ऋषी ठोंबरेचा एका पाठोपाठ 3 चेंडू निर्धाव फेकले आणि पूर्णपणे शांत बसवला सागर गायकवाडला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले एकूण 12 धावा. यस सागर. 25 बॉक्स पाण्याचे आम्हाला दिले धनराज दादांकडनं, तसेच विकी भैर यांच्याकडनं सुद्धा, महेंद्र भैर यांच्याकडनं. तसेच आपण गॉगल पाहतोय नाईक अपेक्षा सर्वेसर्वार लिखीजी नाईक आणि 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर. शॉप मात्र दमदार आहे, आयोजक मात्र दमदार आहे आणि गॉगल मात्र अतिशय ब्रँडेड आहे. आणि खास वासुशेठसाठी उद्या उकलीची गॉगल. काय दमदार आयोजन. नक्कीच खूप सारं मान्यवरांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं. आपण जरूर पाहिलं. तत्पूर्वी मी विनंती करेन, नेक्स्ट मॅच असणार आहे सुनील स्पोर्ट चिंचपाडा विपक्ष वलवली. तर दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण आमच्या मंचाशी संपर्क साधायचा टॉससाठी. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचा संघनायक आणि वलवली संघाचा संघनायक. सन्माननीय आदरणीय श्री रवी फडके साहेब यांच्याकडनं सुद्धा 10 पाण्याचं बॉक्स. म्हणजे वासू शेठवर भरपूर प्रेम आहे आणि एक असा व्यक्तिमत्व होता या कोली गावामध्ये, मृदुंगमणी रवींद्र मामा. आज मात्र काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांना सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून रोहिदास पाटील यांना सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. वलूया सामन्याकडे. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न आपण जरूर पाहिला. शरीराचा वेध घेणारा बॉल लेग पाईच्या रूपाने एकदा आले. षटक क्रमांक 2 मार्गस्थ झाले. आपण पहिल्या षटकामध्ये 12 धावा, जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली लेग बाईच्या रूपाने एकदा आली. 13 धावा धावफलकावरती. आपण जर समीकरणाचा विचार केला ना तर 17 चेंडूमध्ये आता 34 धावांची गरज आहे. आर्या स्पोर्ट ओवले टीम 47 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. यावेळी फक्त दिशा दिले तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव इथे येईल या चेंडूवरती. एकापेक्षा इथे काहीच नाही आहे.
आता मात्र सुरेख कामगिरी करत असताना गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय अजय ठोंबरेला 2 चेंडू फेकलेत, त्यामध्ये धावा खर्च केल्यात 2. आता समीकरण 16 चेंडू 33 ची गरज. जसजशी चेंडूची फेकी होईल तसं समीकरणामध्ये बदल आपण जरूर पाहणार आहोत. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न, ताकदीचा कमी वापर, चेंडूने उंची घेतली, अंतर कमी गाठलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक जरूर पोहोचला होता, परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं झेल जमिनीला दान झालं आणि त्याचा पुरेपूर फायदा उठून घेत असताना हे 2 फलंदाज धावा कंप्लीट केले. या चेंडूवरती 2 आणि संघाच्या धावसंख्येला आकार दिला. 16 धावा समीकरण आता येऊन टेपलंय. चेंडू असतील 15 आणि धावांची गरज आहे ती 31. कोण जिंकणारा सामना? प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यामध्ये आर्या स्पोर्ट ओवले टीम की कुडावे टीम. गोलंदाज अजय ठोंबरे राईट आर्म ओव्हर द विकेट. एक्रूज लाइन केल्याचा प्रयत्न मात्र इथे सफल ठरलाय. सीधी उंगली से घी निकलते तर उंगली टेढ़ी क्यों करनी? जर सरळ बॅटने फटके येत असतील तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न का करावा? तो प्रयत्न इथे केला आणि त्याची परिणामी आपण पाहिली निर्धाव पद्धतीचा चेंडू. जे पहिल्या षटकामध्ये चुकी केली होती ऋषी ठोंबरेनं, त्या चुकीला मात्र फेडत असताना हा अजय ठोंबरे गोलंदाज आक्रमकतेची गोलंदाजी. हा बॉल स्टेअर केलाय, तंत्राचा वापर, दिशा दिलाय, लॉंगा रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि ते जरूर आपण पाहतोय दुसरी धाव देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षण सुरेख झालं होतं परंतु फेकी उशिरा, लगेच त्याचा फायदा उठून घेतला. या 2 फलंदाजांनी धावा कंप्लीट केल्या 2 आणि संघाच्या धावसंख्येला आकार दिला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलाय एकूण 18 अंकावरती. आता मात्र समीकरण येणारे चेंडू 13 आणि 29 धावांची गरज मैदानामध्ये. सुरेख सामना जरूर पाहतो आपण. बिग फाईट 2 सामन्यामध्ये. बिग हिट, दिशा दिली, तंत्राचा वापर केलाय, युक्ती आणि शक्ती एकत्र केली आणि जरूर आपण पाहतोय चेंडू इथे जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. चला 12वे प्रतिनिधी पाण्याची मागणी केली मैदानामध्ये. पाण्याची पूर्तता करा. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 आकड्यावरती. आता समीकरण चेंडू असतील 12 आणि 25 धावांची गरज. चला मी विनंती करतोय सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचा संघनायक आणि वलवली टीमचा कॅप्टन्स, दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मी हे 3रे षटक आपण पाहतोय. पहिला बॉल वाईड फेकला, त्यानंतर मोठी सफलता आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. राईट अप ओव्हर द विकेटने एक लाईन केल्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. हा बॉल पुन्हा एकदा वाईड आपण पाहतोय. थोडीशी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवरती आपण जरूर विकेट पाहिली होती, त्यानंतर पुन्हा एकदा वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या रूपाने धावा खर्च करत असताना हा गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 24 आकड्यावरती. रिव्हर्स आपण पाहतोय आणि इथे एक धाव कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल, चेंडू उचलेल, फेकेल, तत्पूर्वी धावा कंप्लीट केल्या. चेंडूवरती 1 आणि एका धावेच्या मदतीने 25 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आर्या स्पोर्ट ओले संघ. आता समीकरण आहे चेंडू असतील 10 आणि 22 धावांची गरज. यस सागर, संदीपन चालू कर. षटक संपल्यानंतर मी सांगतो. 10 चेंडू मध्ये आता 22 ची गरज आहे. मैदानांमध्ये आपण पाहतोय हाय व्होल्टेज सामना, ताकदीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम. एकीकडे फलंदाजी चांगली होते, एकीकडे गोलंदाजी चांगली होते, परंतु हा सामना जिंकणार कोण? अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. नियती स्पोर्ट आयोजित RR ट्रॉफी मध्ये हा सामना रंगत असताना आपण पाहतोय मैदानावरती. या चेंडूवरती देखील एक धाव.
एकेरी दुहेरी धावसंख्येने संघाला आकार देत असताना, कारण एकीकडे आपण पाहतोय हितेश टोमरेची ताकदीची गोलंदाजी, मोठे फटके मारण्यापासून कुठेतरी दूर ठेवलंय या गोलंदाजाने, परंतु मोठे फटक्यांची अपेक्षा आहे ती आर्या स्पोर्ट ओले टीमला. अश्विन पाटील मैदानामध्ये प्रयत्न करेल का? अश्विन पाटील आपली आक्रमकता दाखवेल का? अश्विन पाटील मोठे फटकेबाजी करेल का? गोलंदाज हितेश टोमरे बिगिट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु कार्पेटच्या साईनं चेंडूला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात, डीपी विकेट रिझन मध्ये चेंडूवरती येईल, चेंडू उचलेल, फेकेल. जितकी चांगली गोलंदाजी होते ना तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होते. जरूर आपण म्हणतो क्रिकेटमध्ये गोलंदाजांना कशाची साथ हवी असते, ती साथ हवी असते क्षेत्ररक्षकांची, आणि त्या साथीच्या जोरावरती गोलंदाज हितेश टोमरे गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव खर्च करत असताना हा गोलंदाज संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 समीकरण आलंय. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. राईट ओव्हर द विकेट. हा बॉल आपण पाहू शकाल शरीराचा वेध घेतलाय, कोणती धावसंख्या नसेल. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आपण जरूर पाहतोय गोलंदाज हितेश टोमरे याच्या माध्यमातून. आता समीकरण 7 मध्ये गरज आहे ती 20 धावांची. जशी चेंडूची फेकी तसतसं समीकरणामध्ये बदल आपण जरूर पाहतोय. आता 7 मध्ये 20 ची गरज आहे, मोठे फटक्यांची गरज आहे आर्या स्पोर्ट ओले संघाला. ते मोठे फटके येतील का? आपण पाहतोय प्रसाद गायकवाडला मैदानामध्ये ऑन स्ट्राईक इंडवरती. येणाऱ्या चेंडूचा खेळ करेल, पुन्हा एकदा 30 गती तोच वेग आपण पाहिला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 3 समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या सत्रामध्ये खेळ करणारा आर्या स्पोर्ट ओले संघ जाऊन पोहोचलाय. गडी बाद झाला 1 धावा धावफलकावरती 27. आता गरज आहे 6 चेंडू 20. विशेष निवेदन असेल, ज्याने कोली गावासाठी भरपूर असं योगदान दिलं आणि आज ते आपल्यातून निघून गेलेत. कैलासाची रोहिदास सुदाम पाटील यांना सर्वांनी उभं राहून आपल्या डोक्यावरच्या कॅप काढून या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे. तर जिथे जिथे सर्व प्रेक्षक मायबाप बसलेत तर आपण जरा उभे राहून 2 मिनिटं आपल्या भावाला या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची आहे. आपण डोक्यावरच्या कॅप रिमूव्ह करा प्लीज. परेड विश्राम, परेड सावधान. ओम शांती शांती शांती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. भरपूर योगदान कोली गावासाठी ज्यानं दिलं. पहिल्या दिवशी इथे येऊन गेले आणि आज मात्र असं वाटतंय संवाद जरी तुटला तर स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर रोहिदास मामा तुमची आठवण आम्हाला येत राहील. पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून रोहिदास मामा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओटू संदीपनजी केणी. थँक्यू सागर. मैदानामध्ये आपण जरूर जाऊया. आता गरज आहे 6 मध्ये 20. अप्रतिम सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. आता इथे काम करायचंय मैदानामध्ये प्रसाद गायकवाडला, इथे चांगली फलंदाजी करायची आहे अश्विन पाटीलला, मात्र इथे चांगली फलंदाजी करायची आहे. 20 धावा कुठाच्या 6 मध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे. तो खेळ केला जाईल का मैदानामध्ये? नवीन गोलंदाज सागर मोरे. पहिला बॉल इथे आपण पाहू शकाल. सुरेख कामगिरी, सुरेख सुरुवात आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना इथे मात्र थांबून ठेवला अश्विन पाटीलला. जशी षटकाला सुरुवात झाली पहिलाच बॉल निर्धाव फेकला. समीकरण 5 चेंडू 20 धावांची गरज. म्हटलं तर उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आताच करा. ते काम करायचंय मैदानामध्ये खेळाडूला. आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. आपण म्हणतो 4थ्या षटकाला स्लॉगवरचं अनमारीचं षटक, परंतु जसं षटकाची सुरुवात झाली आपण पाहिलं 2 चेंडू एका पाठोपाठ निर्धाव फेकलेत. आता 4 मध्ये 20 ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रतिहल्ला करायचा आहे, प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका ठोकायचा आहे जर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर. नेहमी म्हटलं तर कटिंग कालात तर सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेला नाही आणि ते काम मैदानामध्ये करायचंय. अश्विनला प्रयत्न चालू आहे. डीपी विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न करू दिला नाहीये. काय क्षेत्ररक्षण, काय गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पूर्णपणे थांबून ठेवलंय. फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून पूर्णपणे दूर ठेवलंय, पूर्णपणे शांत ठेवलंय गोलंदाजांनी. जरूर चांगली गोलंदाजी, प्रशंसा करावी लागेल. आता 3 मध्ये गरज आहे ती 19 धावांची. 3 मध्ये गरज आहे 19 धावांची. स्पर्धेचा नियम म्हणतोय कंपल्सरी
कंपल्सरी चेसिंग. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 3 चेंडूवरती तुम्हाला 19 धावा कंप्लीट कराव्या लागतील. चांगली गोलंदाजी सागर मोरे. आक्रमकतेची गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. सुरुवातीत 2 चेंडू निर्धाव फेकले आणि त्यानंतर आपण एक धाव पाहिली. आता 3 मध्ये 19 ची गरज आहे. काय होणार आहे सामन्याचं चित्र. क्रिकेट आहे, काय होऊ शकतो. ज्या क्रिकेटमध्ये 1 मध्ये 9 आल्या, 2 मध्ये 17, 3 मध्ये 30, 6 मध्ये 46 आल्यात, त्या क्रिकेटमध्ये 3 मध्ये 19 येतील का. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना कुडावे संघाला आपण पाहतोय आक्रमकतेची गोलंदाजी, गोलंदाजीची ताकद आपण जरूर पाहतोय कुडावे टीमच्या गोलंदाजांकडून. सुरेख गोलंदाजीचा नजराणा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आता समीकरण 2 चेंडू 19 ची गरज. दोन चेंडू 19 ची गरज. शांत वातावरण आहे. शांत वातावरणामध्ये हा शांत क्रिकेट. हा बॉल देखील तितक्या ताकदीने फेकला होता. सुरेख कामगिरी. या चेंडूवरती फक्त येईल एकच धाव. आता गरज आहे 1 मध्ये 18 ची. 99.99% सामना इथे जिंकला येतो कुडावे टीमनं. 1 मध्ये 18 ची गरज आहे. अंतिमचा बॉल अजून शिल्लक असेल. एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळाला. असा वाटलं होता सामना चुरशीचा होईल, अटाकोटीचा होईल, परंतु तसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. कारण कुडावे संघाची झालेली गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकलेला हा सामना कुडावे टीम. अप्रतिम खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तर नक्कीच मी विनंती करेन आमचे उपस्थित मान्यवर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय राकेशजी गायकवाड साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावरती या. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि सहर्ष स्वागत केलं जाईल. सन्माननीय आदरणीय श्री आदर्श सरपंच सदाशेठ गायकवाड त्यांच्या समेत अमितजी भोईर आणि पुष्कराज पाटील यांचे इथे आगमन. आदर्श सरपंच होण्याचा बहुमूल्य मान ज्यांना मिळाला आणि खंडेवालचा विकास हाच माझा ध्यास या ध्येयाने चालणारे सन्माननीय आदरणीय श्री सरपंच साहेब सदाशेठ वास्कर त्यांच्या समेत अमितजी भोईर आणि आमचे मित्र एक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारे पुष्कराज पाटील यांचं इथे आगमन झालेलं. अमित वास्कर आणि सदाशेठ वास्कर यांचं इथे आगमन झालं. आदर्श सरपंच वासुशेठवर असणारं नित्यंत प्रेम आणि आपण पाहतोय नीती स्पोर्ट्स आयोजित आरा ट्रॉफी 2025 डे नाईट क्रिकेटचे सामने 5 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा. आज मात्र स्पर्धेचा 15, 16, 17, 18, 19, 20, 2025 असा शानदार पर्व आपण पाहतोय. तर आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपण सुनील शेठ नाईक साहेबांचा इथे स्वागत करत आहोत. तर नक्कीच आताचा सामना झाला. त्या सामन्याचा सामनावीर आणि पारितोषिक जातोय ज्यानं खूप चांगला खेळ केला. ज्या फलंदाजानं 7 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिलं राकेश टोंबरे सामन्याचा सामनावीर. विनंती करेन राकेशला या आपण मंचावरती आणि सामन्याचं पारितोषिक देतील. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी मी आदर्श सरपंच सदाशेठ वास्कर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण राकेशजी ठोंबरे एक दमदार खेळाडू आणि मार्गदर्शक अक्षय 11 कोडावे संघाचा बिग फॅन आणि उत्कृष्ट असा खेळाडू. तर नाईक अप्रेसकरना बँडेड गॉगल आहे आणि एक ट्रॉफी त्यांना देण्यात येत आहे आणि एक गिफ्ट व्हाउचर. मुख्य आयोजक गॉगल परिधान करायचे आहे. त्या शॉप मध्ये जाऊन राकेशजी ढोंबरे कधी पण आपण त्या शॉपला भेट देऊ शकता. नाईक ऑप्टिक्स आणि बघा अतिशय दमदार गॉगल आणि उद्या मात्र उकलीची गॉगल वासू शेठ यांना देणार आहेत निखिल शेठ नाईक. तर दादा एक महत्वाची मी अनाउन्समेंट करतोय. राकेश ठोंबरे
आता पळाले तुम्ही, नंतर मी सोडणार नाही तुम्हाला. चला बोलूया. जसं दुसरं सत्र आता मात्र फेस राऊंड चालू होतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण जाऊया. नंतर संदीपजी केणे आहेत, रवींद्र म्हात्रे आहेत. दोघांचे धन्यवाद, तिघांचे धन्यवाद. कारण ते गुणलेखक मित्र आहे आणि जेवढाच मित्र आहे तेवढाच तो आमच्या असोसिएशनचा सदस्य पण आहे. हॅलो, चला वलवली ओपनर सलामी जोडी मैदानामध्ये आपण लगेच दाखल करायचे. सामन्याला सुरुवात करायची. चला सामन्याला सुरुवात करूया. आपण सलामीच्या फलंदाज जाऊ द्या लवकर लवकर. तर सन्माननीय आदरणीय श्री सुनीलजी नाईक साहेब यांना विनंती करते की आपण आपलं स्वागताचा मान घ्यायचा आहे. आपलं इथे यथोचित स्वागत होतोय. आमचे मुख्य आयोजक स्पर्धेचे सन्माननीय आदरणीय श्री वासुशेठ भोईर, नीती स्पोर्ट्सचे अध्यक्ष आणि आरा ट्रॉफीचे दमदार आयोजक यांच्या शुभ हस्ते स्वागत होतोय. सुनीलजी नाईक एक उत्कृष्ट असे उद्योजक, कोली गावातील आमचे मित्र भाई नाईक यांचे बंधू. यथोचित मान सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून मायाची उद्गार शाल, प्रेमात पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोर आठवण सन्मान चिन्ह होऊन स्वागत होतोय. तसेच सन्माननीय आदरणीय श्री आदर्श सरपंच सदाशेठ वास्कर कुंडेवाल यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येत आहे. आपण वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आलात साहेब, आपलं सहर्ष स्वागत. मुख्य आयोजक वासुशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते मायचितगार शाल, प्रेमादपदी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोर आठवण सन्मान चिन्ह देऊन आदर्श सरपंच सदाशेठ वास्कर यांचं स्वागत होतोय. तसेच अमितजी वास्कर आणि पुष्कराज पाटील आपण सुद्धा याचं आहे या साहेब, कारण इथे प्रत्येकाचा मान सन्मान करणं आमची परम संस्कृती आहे. तर वासुशेठ आयोजक आहेत, त्यांची विनंती आहे की अमितजी वास्कर आणि पुष्कराज पाटील आपण सुद्धा याचं आहे. पुष्कराज पाटील तर या पुष्कराज पाटील, वासुशेठची विनंती आहे, माझी विनंती आहेच पण वासुशेठची पण विनंती आहे, आपण यायचं आहे. आपलं सुद्धा यथोचित स्वागत करण्यात येईल. आयोजक दमदार आहेत आणि आयोजन पण दमदार आहे. धन्यवाद. बोलूया सामन्याकडे. पहिला चेंडू आणि भिरकावून दिलाय स्टेट टू द ग्राउंड आणि हा आलाय पहिला दमदार षटकार, साधावा धापलकावर. सुंदर स्पर्धा पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅट टू बॅट, दुसरा षटकार, 12 धावा धापलकावर. काय हाणामारी होतोय, काय फटकेबाजी होते. ऑटो डीजे मास्टर
सुयोग म्हात्रे असे दोन फलंदाज तर संकेत गोलंदाज. पुढचा चेंडू 2 षटकार लगावलेत. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि आता मात्र आलाय हा दमदार आउट ऑफ द पार्क. तिसरा षटकार. या रायगड ठाण्यात फेमस 18 धावा धावफलकावर. याच मैदानावर यजमान आणि पाहुणे असा सामना चालू आहे. घरचं मैदान आहे. घरेलू मैदानावर कामगिरी चोख बजावी लागेल कारण तर घरच्या मैदानावर संदीपन केंद्र जेव्हा स्पर्धा असते ना तेव्हा गाववाल्यांची गर्दी भरपूर असते. तर पाहूया एका बाजूला वलवली तर दुसऱ्या बाजूला सुनी स्पोर्ट्स चिंचपाडा. आता ज्यांची स्पर्धा नाईटची पार पडली तेच मात्र संघ इथे खेळतोय. ओटी टोपी घालून आला रोशन पाटील बाला. पाहूया संकेतवर आक्रमण होतोय. पुढचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा ब्लॉकआउटचा मारा. आता मात्र सिंगलला प्राधान्य दिलंय. 3 षटकार आल्यानंतर सन्मान दिला. एक सेन्सिबल क्रिकेट 19 धावा धावफलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. उमेदची भर असल्यानंतर टेन्शन नसतं. LLB परीक्षा पास करून 7-7 पेनाचा वापर करणारा स्कोरर. दमदार स्कोरिंग. पुढचा चेंडू संकेत पाटील यांचा पडतोय. पुन्हा हेलिकॉप्टर लुक आणि चेंडू गेलाय सीमा पार. आलाय हा दमदार अमोलजी सरांचा इशारा आलाय. षटकार. फटकेबाजी पाहायला मिळतोय. अप्रतिकारी करतात ते मात्र सुयोग म्हात्रे आणि रत्नदीप चौधरी. काय दमदार खेळ. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी कशी करायची प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. हे आहे वलवलीचं प्रात्यक्षिक. पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. वा दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. वलवली गाव म्हटलं की सत्यवानजी म्हात्रे खजिनदार रायगड सामाजिक असोसिएशन आणि तेवढ्याच ताकदीचे कोलवाडी स्कूल कमिटीचे चेअरमन दत्ता शेठ पाटील आणि उत्तम शेठ पाटील यांच्याकडनं वलवली संघाला शुभेच्छा आल्यात. संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र आतापर्यंत धावा कुठून काढल्यात 26 धावा धाबकावर. हिमांशी एंटरप्राइजेस 2 मिनिटं पंच मॅच थांबवायची आहे. 2 मिनिटं फक्त. सदाशेठ वास्कर साहेब इथे आदर्श सरपंच यांचं आगमन झालेलं आणि त्यांचं फटाक्याच्या आतषबाजीमध्ये सरसे स्वागत. तर जे हनुमान दापोली संघाचा कॅप्टन कुल विशालजी जितेकर 70-70चा ब्रँड यांचं आगमन सरसे स्वागत. तर सामन्याला होतोय सुरुवात. स्कोर कार्ड वर स्कोर झाला तो मात्र बिनबाद 26. एका बाजूला वलवली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुनी स्पोर्ट्स चिंचपाडा. हिमांशी एंटरप्राइजेस वलवली रवींद्रजी भोईर यांनी टॅप केलेला हा संघ. आणि दादा आपण जर आला असाल सत्यवानजी म्हात्रे आणि रवींद्रजी भोईर तर आपण मंचावर स्थान बनवा. गुटनाट एक तमाशा देख. इथे मात्र थर्डमॅन सुद्धा चकला आणि चेंडू जातोय मात्र अराउंड द कार्पेट सीमारेषेला गवसणी घालण्यासाठी आला हा चौकार.
माझ्या मुलापेक्षा खेळताना पाहतोय चिंचपाड्याचं पुढचं भविष्य जे मुकेश नाईकने दाखवलं वीर याच्या माध्यमातून तेच मात्र पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू येतोय जबरदस्त प्रहार आलाय हा षटकार। ढोलकीला बांधीन तुझं पाय आणि रवींद्रजी म्हात्रे रिवाल यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे लवकर लवकर। स्कोर गाडवा स्कोर झालाय 36। दुसरं षटक प्रगतीपथावर सुलभजी केणी यांचा काय फटकेबाजी पाहायला मिळते वलवली पुन्हा दावा सेन्सिबल क्रिकेट। इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न दोघांमध्ये तालमेल बरोबर नव्हता परंतु सुरक्षित क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज नॉट आउट खेळतात दोघे पण एका बाजूला रत्नदीप चौधरी आणि त्याला साथ देतोय सुयोगजी म्हात्रे। सुंदर अशी स्कोरिंग 2 षटका दुसरा षटक चालू आहे 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय फेच राऊंड मधला हा सामना हिमांशी एंटरप्राइजेस वलवली आणि त्यांना फाईट करतोय तो मात्र सुनी स्पोर्ट्स चिंचपाडा बालाचा संघ। शॉर्टपिच चेंडू होता सन्मान्य आदरणीय श्री विस्फोटक खेळाडू आणि या ग्रामीण हाफ मध्ये ज्यांनी संघ मिळवून दिलेत ते मात्र अमरजी पवार आणि विशाल जितेकर यांचं सहर्ष स्वागत। क्षेत्ररक्षक मात्र छोटा आहे पण तो गावातला खेळाडू आहे आणि त्याचं नाव मात्र आमच्यापर्यंत पोहोचलं महत्वाचं आहे। स्लो डिलिव्हरी आणि आता मात्र स्लो डिलिव्हरीला पण दिलाय मात्र उत्तर आणि हा चेंडू एअरपोर्ट लाईनच्या रेंज मध्ये षटकार। 43 धावा धापलकावर धावांचा प्रचंड पाऊस पाहायला मिळतोय। ओपनिंग जोडी काय जबरदस्त खेळ करतोय वलवली संघ। पुढचा चेंडू सुलभ केणी पुन्हा एकदा आता मात्र बघूया झेल आहे झेलगाडी क्षेत्ररक्षक आलेत आणि इथे मात्र इझी घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र झेड सोडलाय। चांगल्या खेळाडूला दिलं जीवनदान त्याचा प्रात्यक्षिक पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। स्कोर कार्डवर स्कोर झालाय दावा सांगा। पंच रन्स किती घेतल्या? तीन। स्कोरल आणि लाईव्ह प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून आपण सामन्याचं कव्हरेज पाहतोय। उमेशजी भोईर यांच्या माध्यमातून आपण गुणलेखनाचं काम पाहतोय आणि संदीपांजी केणी यांचा आवाज रवींद्र म्हात्रे यांचा आवाज आणि आमचा सुद्धा आवाज आपण ऐकतोय। ते मात्र सामना अतिशय सुंदर असा चालू आहे। देविद्यमान आयोजन आणि 3 पंच स्पर्धेमध्ये पाहतोय आपण। वलवलीचे पंच सध्या रेस्ट घेत आहेत। पुन्हा एकदा संघाची धावसंख्या धबकार लागतोय। पहिल्या षटकामध्ये 26 आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 20। तिसऱ्या षटकाला प्रारंभ सतीश मिसाल आणि आता मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय जो ओल्याच्या मैदानावर काय धावला होता काय रणनीती केली होती आणि तोच मात्र गोलंदाज आज मात्र घरच्या मैदानावर स्वतःच्या मातीमध्ये आणि स्वतःच्या नावामध्ये स्वतःच्या गावामध्ये पहिला फलंदाज बाद झाला। ऑटो डीजे मास्टर पोझिशन मध्ये पंचांकडनं गाठ घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतोय आशिष पाटील। सतीश मिसाल हे रणमशीन आहे चिंचपाडा संघाची आणि एक ट्रम्प कार्ड आहे जबरदस्त। जशा त्याच्या हातामध्ये चेंडू देतो ना बाला त्याला मात्र कर्णधाराला साजेशी अशी कामगिरी करणार हा
सतीश मिसाल शॉर्ट पिच चेंडू बघा काय गती आहे काय वेग आहे भन्नाट वेग पाहायला मिळतो